दापोली एसटी डेपोत कोट्यावधीची व्हेल माशाची उलटी जप्त, पोलीस संजय धोपटचाही समावेश। दापोली येथील सीमा शुल्क कस्टम विभागाने दापोली बस स्थानकामागे एका कारमधून कोट्यवधी रुपये किमती असलेली 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली असून या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे। त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। याबाबत कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जुलै 2025 रोजी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी काही जण आले असल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग करून ती दापोली बस स्थानकामागे थांबवली। या वाहनाची झडती घेतली असता त्यांना त्या वाहनात व्हेल माशाची उलटी आढळून आली। या कारमध्ये 4 संशयित आढळून आले। त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले व चौकशीसाठी दापोली येथील कस्टम्स कार्यालयात आणण्यात आले। त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली। या प्रकरणी संशयित युवराज मोरे, संजय धोपट, निलेश साळवी, सिराज शेख यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। यापैकी संजय धोपट हा दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। या कारवाईत सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोद्दार, निरीक्षक प्रतीक अहलावत, रमणीक सिंग, मुख्य हवालदार सुहास वेलणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मोर्या, हेमंत वासनिक सहभागी होते। दापोली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।